श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, कसे आहात तुम्ही? स्वामींच्या कृपेने आनंदित असाल, आनंदितच राहा. तर स्वामी आपल्या भक्तांना कसे सुंदर विचार सांगतात ते नक्कीच ऐका. स्वामी सांगतात, बाळांनो, तुम्हाला माहीत आहे का, हे बघा सुख आणि दुःख हे आपल्या कर्मावर अवलंबून असते. जसे आपण पेरतो तसे उगवतो. चांगले कर्म केल्याचे सुख मिळते आणि वाईट कर्म केल्याचे दुःख मिळत असते आणि याचेच कर्म भोगावे लागते, हे लक्षात ठेवा. तसेच बाळांनो, दह्यामध्ये थोडेसे लोणी टाकून जर घुसळले तर ताक व्हायला, अर्थात लोणी हातचे लागायला फारसे श्रम पडत नाही. त्याचप्रमाणे आपल्या विचारात परमेश्वराचे वाक्य मिळवले असता अधिक कष्टाशिवाय माणूस प्रेममय बनू जातो, अर्थात वाईट गुणांपासून सुटतो. बाळांनो, आम्ही नेहमीच तुम्हाला सांगत असतो की अहंकार सोडून द्या. जसे इतरांची सेवा करतो तेव्हा परमेश्वराची कृपा आपल्यावर होत असते, हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. बाळांनो, स्वामी सांगतात, बाळांनो, आनंदी राहायचे असेल तर आपल्याकडे जे आहे त्यात समाधानी राहण्यास शिका. इतरांकडे काय आहे त्यावर लक्षच देऊ नका. तसेच बाळांनो, हिऱ्याची खरेदी करणारा मनुष्य जेव्हा सोनाराच्या दुकानात जातो तेव्हा सोनार कबाडाचा खण उघडतो आणि त्याच्या आत पेटीतील मऊ कापडात गुंडाळून ठेवलेला हिरा बाहेर काढतो. त्याचप्रमाणे आत्मसुखाच्या अपेक्षेने जेव्हा मनुष्य परमेश्वराला अनन्यपणे याचना करतो तेव्हा परमेश्वर त्याचे हृदय कपाट उघडून अगदी बंद ठेवण्यात आलेल्या सुखाचा ठेवा त्याच्या स्वाधीन करतो. बघा बाळांनो, हे स्मरणात ठेवा. तसेच बाळांनो, ज्ञान हे मनुष्याजवळ आधीच असते, पण ते वाढण्याकरता तुम्हाला आमची मदत घेणे जरुरी असते. बाळांनो, आम्ही तुम्हाला चांगला बोध समजावून सांगत असतो आणि त्या बोधाने तुमचे ज्ञान आपोआपच वाढते. तसेच स्वामी सांगतात, बाळांनो, संकटे ही तुम्हाला संपवण्यासाठी नसतात, तर तुम्हाला ती मजबूत करण्यासाठी येत असतात. विश्वास ठेवा बाळांनो. वेळ बदलली तरी आमचा हात कधीच सोडू नका. प्रयत्न करणे हे तुमच्या हातात असते आणि त्या प्रयत्नाला फळ देणे हे आमच्या हातात असते. त्यामुळे फळाची चिंता सोडून तुमच्या कष्टावर लक्ष द्या. तुम्हाला ज्या गोष्टी अशक्य वाटतात त्या गोष्टी आम्ही शक्य करून दाखवतो, हे लक्षात ठेवा. स्वामी सांगतात, बाळांनो, परमेश्वराजवळ आपण लहान बनून जावे. कोणाविषयी वाईट विचार मनात आणू नका. तसेच बाळांनो, तुम्ही आमची सेवा करताना तुमची सुधारणा का होत नाही? बाळांनो, याचे कारण तुम्ही स्वतः सुधारण्याचा प्रयत्न करत नाही. पण बाळांनो, तुम्ही प्रयत्न करायला नको का? याकरिता तुम्ही परमेश्वराला अनन्यपणे शरण जाऊन त्याची सेवा भक्ती करा. बाळांनो, ऐका, आपण कर्माला सुरुवात करताना फळ मिळते किंवा नाही म्हणून काळजी करू नका. दुःख होते. कर्म करीत असताना फळांकडे मन लागल्याने कर्माचे कष्ट होतात म्हणून दुःख होते. कर्म संपून फळ मिळते, नाहीतर दुःख होते. आणि फळ मिळालेच तर त्यातून नवीन आशा निर्माण होऊन फळ मिळवण्याचा आनंद तो मारून टाकतो म्हणून दुःख होते. म्हणजे यासाठी फळाची अपेक्षा सोडून कर्म करू लागले की कर्म करीत असताना मनाला समाधान होते. लक्षात ठेवा बाळांनो, तुम्हाला स्वतःला कळत नाही इतके तुमच्या मनात काय आहे ते तितके आम्हाला कळते. बाळांनो, जेव्हा तुम्ही नामस्मरण करत असता तेव्हा आम्ही तुम्हाला पाहत असतो, हे एवढे तुम्ही लक्षात ठेवा. तर स्वामी भक्तांनो, कसे वाटले ऐकून? श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.